छत्रपतींना नमनत्या राजमाता जिजाऊंना आज मास आहे स्वराज्य जननी स्वराज्य प्रेरिका आदर्श गुरु आदर्श माता दूरदर्शीची असणारी आपली सर्वांची लाडकी मास आहे जिजाऊ। आज सर्व जिजाऊच्या लेकींना मानाचा मुजरा करते। आज आपण इथे सगळ्या जणी आनंदाने उत्साहाने नटून थटून आलेले आहोत। लाडू सुद्धा वाटले। बघा, एक राणी इतक्या वर्षांपूर्वी होऊन गेली आणि एक राजा जन्माला आला आणि अवघ्या अखंड भारताचं नाही, हिंदुस्थानचं नाही तर जगाचं कल्याण करून गेला। आज मंदिराचा कळस आणि दारीची तुळस जी आहे त्यांच्यामुळेच आज आपण जर पाहिलं तर अराजकता माजली होती आणि अराजकतेमध्ये सुद्धा गुलामगिरीमध्ये सुद्धा त्यांच्या छाताडावरती आपल्या हिंदुत्वाचा झेंडा ज्यांनी रोवला त्या मास आहेत जिजाऊ। स्वराज्य प्रेरिका ही प्रेरणा मी म्हणते कोणत्याही जयंतीचा जो गजर आहे तो वाद्यांचा नको तर संस्कृतीचा जागर व्हायला हवा आणि तशा पद्धतीने लाठी काठी दांड दट्टा त्याचनंतर पट्टा घोडेस्वारी खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे सादरीकरण केलेलं आहे। साबळे मॅडम आपलं विशेष कौतुक। येथे असलेल्या आमच्या सगळ्या जिजाऊंच्या लेकी अतिशय प्रेमाने सकाळपासून मेहनतीनं इथे सगळं सुवर्णाताई आहेत, नम्रताताई, स्मिताताई या सगळ्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सगळ्या माझ्या जिजाऊ उभ्या राहिल्या आणि अतिशय सुंदर देखणा आकर्षक असा हा आजचा कार्यक्रम उभा राहिला। आणि त्याचप्रमाणे आपले भरपूर प्रमुख पाहुणे आले, व्हिजिट केली त्यांनी आणि पाहिलं खूप सुंदररित्या छोट्या 4 वर्षापासूनच्या बालिका पाहिल्या आपण। आणि मी हेच सांगते की आपल्या नजरेत धार असावी, हातात तलवार असावी आणि आपल्या मनामध्ये संस्कृतीचं भांडार असावं। हीच जिजाऊच्या लेकीने प्रत्येकीने लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही संवेदनशील आहात पण तितक्याच ताठ मनगटानं तुम्ही सामोरं गेलं पाहिजे। प्रत्येक परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे। तेच मनगट आणि मनकात तितकीच ताकद असली पाहिजे, ती संवेदनशीलता असली पाहिजे आणि ती सहनशीलता पण पाहिजे। आज माझ्या राजाला घडवताना रामायण महाभारताचे धडेच दिले नाही, माँसाहेबांनी त्यांना काय काय शिकवले, काला कशाला म्हणतात, देशभरातल्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना रोजी रोटी दिली, कामकाज दिलं आणि सांगितलं हा काला आहे, हा गोपाळांचा काला आहे, जा आणि रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घे स्वराज्याची, शिवराज्याची, सुराज्याची। आणि तसंच केलं माझ्या शिवबांनी। शिवबा कसे घडले, शिवबा राजांना स्वप्नातच सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही तर माझ्या मातेच्या किंवा माझ्या एखाद्या भगिनीच्या पदरालाही धक्का लागणार नाही। कारण यवनांचा तो काळ होता, 5 तुर्की झालं, मुघल झालं, सिद्धी झालं, या सगळ्यांच्या आक्रमण होती हो। आणि या आक्रमणामध्ये यवन माजले होते आणि गुलामगिरीमध्ये माझी आई बहीण बाहेर पडू शकत नव्हती। अशा काळात माझ्या जिजाऊंनी दूरदर्शी 1594 सालामध्ये जन्मलेली एक निर्भीड कन्या आज एका राजाला घडवू शकते। मातृशक्तीचं अजून काय उदाहरण देऊ। आज मला माझा ऊर भरून येतोय की एक मातृशक्ती इतकं सारं आदर्श पेलू शकते, करू शकते। आणि म्हणून तुमच्या माझ्या मनगटामध्ये जी जिजाऊंनी प्रेरणा दिली आहे ना ही सुराज्याची आहे, शिवराज्याची आहे। आणि असंच स्वराज्य आपल्याला घडवायचं असेल तर घरात शिवबा घडवायला हवाय, तो बाजूच्या घरात नाही तर स्वतःच्या पोटी जन्माला यायला हवाय। आणि तो सुद्धा शिवबा दीन दुबळ्यांचं, रंजल्या गांजल्यांचं आणि आया बहिणींचं रक्षण करील असाच शिवबा असला पाहिजे। असे होते माझे छत्रपती राजे। जेव्हा राज्याभिषेक होता आणि आईंनी माँसाहेब जिजाऊंनी मोरपीस लावलं मुकुटामध्ये आणि त्यांनी विचारलं की माँसाहेब मुकुटावरती आपण इथे मोरपीस का लावलंय। ते म्हणाले मोरपीस म्हणजे काय माहित आहे, अत्यंत पवित्र जो कृष्णाबरोबर असायचं, श्रीकृष्णाच्या बासरीला होतं, त्याचा इकडे होतं, कपाळावर होतं बांधलेलं, ते आहे खूप मंगलतेचं प्रतीक। आणि त्या मोरपिसांमध्ये एकत्र सगळे रंग भरलेले आहेत आणि त्या रंगातूनच आपण स्वराज्य साकारणार आहोत। ते कसं, शिवबांनी विचारलं माँसाहेब ते कसं, तर ते म्हणाले सगळ्यांना तुला एकत्र घ्यायचंय। आणि सगळ्यांना एकत्र घेतल्यानंतर प्रतीप चंद्रे खेव म्हणजे ही काय आहे, चंद्राची कोर असलेली चंदनाचा टिळा लावणारी आपली सुसंस्कृती। आणि प्रत्येकीने चंद्रकोर लावलेली आहे। ही चंद्रकोर काय आहे माहितीये, ही सुसंस्कृतीचं प्रतीक आहे आणि सुलक्षण आहे। याचा अर्थ असा की मांगल्याचं प्रतीक। आपण पौर्णिमेला चंद्राची पूजा करतो, ही चंद्रकोर जी आहे ती चंद्राचं प्रतीक आहे। आणि प्रत्येक वेळेला जिंकताना आपण म्हणतो ना पूर्णत्व,
तर हे चंद्राचं पूर्णत्व हे चंद्रकोरीला आलेलं आहे आणि म्हणून ती प्रत्येकाच्या भाणी कपाळी असायला हवी. प्रत्येक मावळ्याने तेव्हापासून चंद्रकोर लावायला सुरुवात केली. याच्या बरोबरच एक असं उदाहरण चांगलं घडलं की त्या चंद्रकोरी बरोबर, त्या काला बरोबर, त्या मोरपिसा बरोबर साहेबांनी घडविताना राजांना सांगितलं की प्रत्येक गडकोट असेल त्यावरती शंभू महाराजांचं मंदिर असायला हवं. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी ईश्वरी अधिष्ठान होतं आणि साहेब ईश्वर भक्त होत्या, शंभू भक्त होत्या आणि म्हणून प्रत्येक गडावरती एक शंभूचं मंदिर आहेच आहे. तुम्ही प्रत्येक गड चढताना पाहत असाल तर शंभू महादेवाला आपण वंदन करतो आणि खरोखरच आपलं आराध्य दैवत कुलदेवता असणाऱ्या तुळजाभवानींनी आपल्या राजांना जी तलवार दिली होती त्या तलवारीचं त्यांनी सोनं केलं, त्या संधीचं सोनं केलं आणि अवघ्या मुलखालाच नाही तर हिंदुस्थानला एक अखंड देवस्थान म्हणून जे पूजले जातो आपण, ते छत्रपती आपल्याला लाभले. एकच राजा असा होऊन गेला जगामध्ये श्रेष्ठ की जो मातेचा आदर केला, सर्वांचा आदर केला आणि त्याच्या दरबारी मात्र कधीच बाई नाचली नाही. म्हणजे असा देव माणूस, असा राजा, प्रज्ञावंत, कुलवंत, क्षत्रिय धर्म संस्थापक, क्षत्रिय धर्माचा, स्वराज्याचं रक्षण करणारा हा जो राजा आहे. आणि त्यांचं स्वप्न होतं, जिजाऊंचं स्वप्न, आपल्या मातेचं स्वप्न मुलाने पूर्ण केलं, छत्रपतींनी पूर्ण केलं की त्यांनी दूरदर्शी सांगितलं होतं की पुढे जाऊन काय होणार आहे, तू काय केलं पाहिजे. धर्म, राज, नीती, लष्कर, प्रजा, रयत, त्याचप्रमाणे लष्कर असेल, तुमचं आता दाखवलं दानपट्ट्याचं जे योगदान असेल किंवा शिक्षण असेल, इतिहास असेल आणि दैवी अधिष्ठान असेल, तर या सगळ्याला जेव्हा पाहिलं तर पहिल्या आदर्श गुरु ठरलेल्या साहेबांनी जेव्हा छत्रपतींना घडवलं तेव्हा क्षणोक्षणी छत्रपतींच्या बरोबर सर्वांची, आपल्या तुम्हा सर्वांची प्रजेची काळजी घेतली आणि त्यांना शिकवलं की संवेदनशीलता एक राजा कसा असला पाहिजे, एका राजाने आपली प्रजा आणि नीतिमत्ता कशी ठेवली पाहिजे. आणि म्हणून स्वराज्य स्थापना जेव्हा झाली तेव्हा ते रक्षण, ते संस्थापक आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक, त्यामध्ये जाती धर्म भेदभाव नव्हता. त्यांनी त्या काळी सगळ्यांना एकत्र केलं आणि तो गोपाळकाला, ते मावळे आणि स्वराज्याचे रक्षक ठरले. म्हणजे प्रत्येक वेळेला जिजाऊ साहेबांनी जे तेव्हा उचललेलं पाऊल आहे, त्या काळातली ती माता किती दूरदर्शीची असेल सांगा. त्याच काळामध्ये जो काही अत्याचार अन्याय होत होता त्यावेळेला त्या सडेतोड उत्तर देत होत्या. त्यांच्याकडे सैन्य होतं आणि स्त्रियांचं सैन्य होतं, लष्कर होतं. मग त्यावेळेला त्या स्वतः ह्या शिकलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांना प्रशिक्षण दिलं. बरं, आपण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे त्यांनी स्वतः आधी केलं मगच सांगितलं. आणि हेच संस्कारातून जेव्हा राजेंना दिलं तेव्हा राजा घडले. राजा क्षणोक्षणी घडतच होते, पण त्यामध्ये स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंचे उपकार आपल्याला विसरून चालणार नाही. मी मगाशीच म्हटलं की कोणत्याही ढोल वाद्यांचा आपण गजर केलेला नाही, पण संस्कृतीचा जागर केलेला आहे. म्हणून प्रत्येक लेकीला आता मी सांगेन की आता आपल्याला या संस्कृतीचं रक्षण करण्याची, संस्कृतीचं, मराठी भाषेचं आणि आपल्या स्वतःचं रक्षण करण्याची हीच ती वेळ आलेली आहे. उद्याचं मतदान करताना सुद्धा लक्षात ठेवा, सुराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, असंच काहीतरी राज्य घडावं. म्हणून मतदानाचा हक्क आपण आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर नक्की बजवा. आणि थोर राजमाता जिजाऊंना मी वंदन करते. येथील सर्व आयोजकांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते. अतिशय सुंदररित्या आपण हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल सगळं तुम्हाला श्रेय जातच. आणि आम्हाला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते. सकाळी 8 वाजताच माझं हॅलो सह्याद्रीला झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे, तर युवक दिन म्हणून त्यांचा साजरा केला जातो. त्यांनी असंच सांगितलंय की मानवाला पशुच्या पातळीवरून माणुसकीच्या जगात आणून मानवातून जेव्हा देव करता येईल तीच खरी संस्कृती. आणि ही संस्कृती आपल्याला जर हवी असेल तर आपण अमृत पुरुष आहोत, बुद्धी आणि वाणीनं श्रेष्ठ. म्हणून कावळा चिमणी पोपटापेक्षा पण वेगळे आहोत ना, मग ते विचार आपले असावेत. आणि म्हणून आपले स्वामीजी हेच सांगतात की मला लढायचं आहे, जीवन हा लढा आहे आणि हा लढा पलायनामध्ये नाही. म्हणून आजचे युवक युवती पाहिलं तर आत्महत्या करतात. मी सांगेन स्वामीजींचं एक वाक्य लक्षात ठेवा की लढा हा पलायनात नाही तर सत्यस्थिती, परिस्थिती स्वीकारण्यात आहे.
पुढे जा, चालत राहा, मार्ग काढा हीच असेल या दोघांनाही आदरांजली. धन्यवाद.